पुरुष आहे, वांगळूस गावची मदतनीस आहे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कसं जायचं हेच कळत नाही। आम्ही दोघे जणी असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही। हे शाळेतले मुलं पण कसे जाते, आम्ही कसं जायचं शाळेत? किती आम्ही जवळजवळ महिना दीड महिना झालाय। मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं, आमची सुविधा करायची, आमचं सरेला ही सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं। सारे आम्ही असे झेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे, कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही? मग एवढे नाही जायचं का आम्ही? सारे महिला आहेत, कोणाचं दुखतंय खुपतंय आणि काय करायचं कसं जायचं? उपासाचे आमचे हाल झाले, आम्ही फराळ सुद्धा नाही खाल्लं। लोकांकडून फेकू फेकू उसने पावसे शाबू तांदूळ घेतले एकूण तेव्हा आम्ही खाल्लेले आहे सारे यांनी। काय करायचं आम्ही? काही येत ना मुख्यमंत्र्याचे, मग आमची सोय करायची नाही यांनी, काहीच नाही केलेलं। आम्हाला काहीतरी द्या ना, सुविधा द्या आम्हाला, आम्हाला अन्नधान्य द्या, आम्हाला काही पण रस्ता द्या, रस्ता पहिला मुख्य, आमचा रस्ता क्लिअर करा, एवढंच मागणी आमची। अश्रू येतात, एवढी हाल झाली, एवढे माणसं ही झालेत, म्हणजे एकूण झालेली माणसं येते, यांनी काय करायचं? रामाची वस्ती आहे, उद्या कुठून काय खायला आणायचं सांगा मला? आम्हाला लाईट नव्हती, अंधार होता, खंबले तुटले खंबले पडले, आम्ही करायचं काय? पाणी नाही, कुठून पाणी प्यायचं कसं प्यायचं? खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही अशी डोक्यावर जातो, पाया खायला अन्न नव्हतं, आम्ही कसं रस्सी धरून गेलेलो, कसं काय करायचं? आमच्या लेकरा बाळांनी कसं काय करायचं? शाळा बुडती आमची, 15-15 दिवस महिना शाळा बुडती, धरून पोरांना नेते, लहान लेकरं तर जातेच नाहीत आमचे, आम्ही जातो बळच, कसं जायचं? चक्र येतात, असे डोळे बिंगत आहेत बायांचे, कुठं जायचं कसं जायचं? आजार पडलं तर जाता येत नाही आम्हाला, दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही, काय करायचं मग? बात नाही, कुणी सुद्धा आलेलं नाही आमच्याकडे।